ठीक, हे बघा चौरसाची व्याख्या आपली झाली आहे. आता चौरसाचे गुणधर्म आपण शिकतोय. तर चौरसाचे गुणधर्म त्यासाठी आकृती समजवण्यासाठी इथे लिहिली आहे. पहिला गुणधर्म असा आहे की चौरसाचे कर्ण एकरूप असतात. जो चौरस असतो त्याचे जे कर्ण असतात ते कर्ण कसे असतात? एकरूप. आता हा जो तुम्हाला दिसतो ABCD चौरस आहे, त्या चौरसात सम्मुख जे आहे समोरासमोरील शिरोबिंदू जोडले की तो कर्ण तयार होतो. मग इथे AC आणि BD हे जे कर्ण आहे ते कसे आहे? मग एकरूप. मग चौरस ABCD मध्ये कर्ण AC एकरूप, कर्ण BD दोघी कर्ण कसे आहे? मग एकरूप आहे. हा पहिला गुणधर्म होता. दुसरा गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे काय रे? तर या ठिकाणी हा कर्ण आणि हा कर्ण जेव्हा एकमेकांना छेदतात, छेदल्यामुळे या कर्णांचे बरोबर दोन दोन समान भागांमध्ये विभाजन होतं. उदाहरणार्थ आता हा जो AC नावाचा कर्ण आहे हा 10 सेमी असेल, तर BD नावाचा कर्ण सुद्धा किती असेल? 10 सेमी. कारण चौरसाचे कर्ण कसे असतात? एकरूप. मग या ठिकाणी हा पण 10 आणि हा पण 10 असेल, तर या ठिकाणी दोघी जण म्हणजे या बिंदूत छेदल्यामुळे दोघांचं दोन दोन समान भागांमध्ये विभाजन होतं. म्हणजे याचा अर्थ हा पूर्ण 10 असेल तर A पासून E पर्यंत किती येईल? मग 5 आणि E पासून C पर्यंत किती येईल? 5. मग हा AC 10 होता तर BD सुद्धा 10 आहे आणि ते छेदल्यामुळे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 5 आणि ते किती आलं? मग 5 सेमी. अशा पद्धतीने चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. लक्षात घ्यायचं नेहमी कर्णाचं माप दिलं असेल आणि ते छेदल्यामुळे तो बरोबर निम्मे झाला म्हणजे अर्ध्या मापाचा झाला. आलं का लक्षात? म्हणून या ठिकाणी लिहिले कर्ण AC व कर्ण BD परस्परांना कोणत्या बिंदूत छेदताय? E मध्ये छेदतात. म्हणून AE एकरूप EC एकरूप BE एकरूप ED. म्हणजे याचा अर्थ AE आणि EC हे पण एकरूप आहे आणि BE आणि ED हे सुद्धा माप एकरूप आहे. लक्षात? हा होता दुसरा गुणधर्म. आता पुढचा गुणधर्म चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात. म्हणजे ते कर्ण जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा ते तिथे एकमेकांशी काटकोन करतात, म्हणजे 90 अंशाचा माप तयार करतात. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी मोजलं तर बघा AED इथे जर कोणमापक ठेवून तुम्ही मोजलं तिथे बरोबर 90 अंश भरेल. किती अंश भरेल? 90. त्यानंतर इथे AEB इथे जरी मोजलं तरी हे सुद्धा किती अंश भरेल? 90 अंश भरेल. किंवा तुम्ही BEC असं मोजलं तर इथे सुद्धा किती अंश भरेल? 90 अंश. किंवा तुम्ही असं मोजलं CED तरी या ठिकाणी सुद्धा किती अंश भरेल? 90 अंश. आलं का लक्षात? तुम्हाला चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात याच्यासाठी दुसरा एक गुणधर्म किंवा वाक्य वापरलं तरी चालतं की चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. मग हे जे दोन गुणधर्म आपण लिहिले चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात, या दोघी गुणधर्मांच्या ऐवजी चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात हे जरी शब्द किंवा वाक्य वापरलं तरी चालतं. लंब दुभाजक, लंब म्हणजे 90 अंशात छेदणे आणि दुभाजक म्हणजे दोन समान भागात विभाजन करणे. या दोघांचा अर्थ त्या एकाच वाक्यामध्ये येतो की चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. आलं लक्षात? लंब म्हणजे किती अंशात छेदतात? 90 अंशात. दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात. मग इथे दोन समान भाग करण्यासाठी दुभागणे शब्द वापरला आहे आणि लंबसाठी काटकोनात परस्परांशी काटकोन करतात हा शब्द वापरलाय. आलं का लक्षात? मग लक्षात घ्या या ठिकाणी छेदल्यामुळे AED किती अंश झाला? 90 अंश. दिसतोय? AEB किती झाला? 90 अंश. AED किती झाला? 90 अंश. BEC किती अंश? 90 अंश. आणि DEC किती अंश? 90 अंश. म्हणजे एकमेकांना जेव्हा ते छेदतात तेव्हा ते काय करतात? प्रत्येकाचं 90 अंश माप तयार करतात. आलं का लक्षात? ठीक आहे. आता चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. सम्मुख कोन दुभागतात म्हणजे समोरासमोरचे कोणांना ते दुभागतात. काय करतात? दुभागतात. बघा आता या ठिकाणी A आणि C किती अंशात आहे? A किती अंशात आहे? 90. C किती अंशात आहे? 90. कारण आपण चौरसाच्या व्याख्येमध्ये लिहिलेले आहे की चौरसाचे प्रत्येक बाजू एकरूप म्हणजे चारही बाजू एकरूप आणि प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजे किती अंशाचा असतो? 90 अंश. म्हणजे A सुद्धा 90 आहे, C कोण 90 आहे, B कोण 90, D कोण 90, सर्व कोणांची माप 90 आहे. मग या चौथ्या गुणधर्मात आपण म्हणतोय की चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे या ठिकाणी जेव्हा कर्ण आपण इथे कर्ण जोडल्यानंतर हा 90 अंशाचं दोन समान भागांमध्ये विभाजन झालं म्हणजे इथे किती अंश झाला? 45 अंश. आणि इकडे किती अंश झाला? 45. इथे सुद्धा किती अंश झाला? 45. इथे सुद्धा किती झाला? 45. तसंच इकडच्याही कर्णांचं आपण 90 आहे, आपण 90 आहे कोण आणि कर्ण घेतल्यामुळे या ठिकाणी याचे दोन समान भाग झाले म्हणजे 90चे दोन समान भाग म्हणजे किती अंश? 45 अंश. आणि इथे सुद्धा 45 अंश. इथे सुद्धा 45 अंश आणि इथे सुद्धा 45 अंश. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक हे जे चार कोण तयार झाले हा इथला A, इकडचा A, इकडचा B, इकडचा B, इकडचा C, इकडचा C, इकडचा D, इकडचा D हे चारही
म्हणजे हे 2 2 2 आणि 2 प्रत्येक ठिकाणी 8 जे कोण तयार झाले त्या प्रत्येकाचं माप आहे 45 अंश. किती अंश आहे? 45 अंश. आलं लक्षात? ठीक आहे. मग बघा बीएई एकरूप सीएडी म्हणजे हे बघा बीएई हा ई कोण दिसतोय ना, ए कोण सॉरी बीएई हा कोण, त्यानंतर हा सीए डी हा कोण, हे दोघी कोण एकमेकांना एकरूप आहे, हे दोघी एकमेकांना एकरूप आहे, हे दोघी एकमेकांना एकरूप आहे, हे दोघी एकमेकांना एकरूप आहे. प्रत्येकाचा माप 45 म्हणजे 8ही कोण एकमेकांशी एकरूप आहे. आलं लक्षात? तर अशा रीतीने आपण चौरसाचे गुणधर्म शिकले. किती गुणधर्म शिकले आपण? 4. कोणकोणते शिकले? तर चौरसाचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात. या ठिकाणी कर्ण एसी आणि कर्ण बीडी एकरूप आहे. जर एसी या कर्णाचं माप 20 असेल तर बीडी या कर्णाचं माप सुद्धा किती येईल? 20 येईल. दुसरा गुणधर्म शिकले चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे या ठिकाणी इथे कर्ण जेव्हा एकमेकांना इथे छेदतात तेव्हा 2 समान भागांमध्ये त्यांचं विभाजन होतं. आपण आताच म्हटलं की एसी जर 20 असेल तर इथून ए पासून ई पर्यंत किती येईल मग? 10 आणि ई पासून सी पर्यंत 10. तसंच हा पण 20 असेल तर ई पासून डी पर्यंत किती येईल मग? 10 आणि ई पासून डी पर्यंत किती येईल? 10. याचा अर्थ दुभागणे म्हणजे 2 समान भागांमध्ये विभाजन करणे. तिसरा गुणधर्म शिकले चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात. म्हणजे जेव्हा ते इथे छेदतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी 90 90 90 अंशाचा कोन तयार करतात. ठीक आहे. आणि चौरसाचे कर्ण समकोन दुभागतात म्हणजे इथे हा जर 90 असेल, हा 90 असेल, 90 90 असतात तर इथे म्हणजे कर्ण गेल्यामुळे या ठिकाणी 45 45 झालं, इथे कर्ण गेल्यामुळे 45 45 झालं, इथेही कर्ण गेल्यामुळे 45 45, इथेही 45 45 अंशाचं माप आपल्याला मिळतं. ओके. तर अशा रीतीने आपण चौरसाचे गुणधर्म समजून घेतले. 4ही गुणधर्म प्रत्येकानं पाठ ठेवा. चौरसाची व्याख्या सुद्धा प्रत्येकाची पाठ असली पाहिजे. आलं का लक्षात? ठीक आहे, चला लिहा.